तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व एलिसिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व धन्य तुझ्या पोटचे फळ. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून. पहा, तुझ्या अभिवदनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महत्कृत्ये केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. प्रियजन हो, या वाचनामधून आम्हाला लक्षात येते की माता मरिया जेव्हा गर्भवती राहिली, जेव्हा देवदूताने तिला संदेश दिला आणि म्हटलं की तू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती राहशील, आणि तेव्हाच तिच्या उदरामध्ये गर्भ टाकला. आणि दूताने एलिसेबेतेच्या विषयी मरियेला सांगितलं की तुझ्या नात्यातली एलिसेबा ही गर्भवती आहे. प्रियजन हो, आम्ही माता मरियेकडे पाहूया, ती किती उल्हासली. ज्या वेळेस तिच्या गर्भामध्ये येशू राहिला त्या क्षणापासून तिनं मातेचं कार्य सुरू केले. एक माता, जेव्हा तिला समजलं की एलिसेबा गर्भवती आहे, तेव्हा तिनं त्याच घटनेस मोठ्या आनंदाने कितीतरी दूर डोंगराळ प्रदेशामधून, जवळ नव्हतं त्यांचं घर, त्यांच्या घराच्या बाजूला नव्हतं घर, ती कितीतरी दूर डोंगराळ प्रदेशामध्ये ती धावत आनंदाने हसीखुशीने ती एलिसेबेला भेटायला गेली. आणि त्याचा आनंद, तिच्यामध्ये असलेला जो आनंद, एक पवित्र आत्म्याचा एक आनंद होता. आणि माता मरिया तिथं पोहोचल्या बरोबर एलिसेबेने तिला बघितल्या बरोबर माता मरियेच्या जीवनामध्ये, माता मरियेमध्ये जो पवित्र आत्मा होता, तो पवित्र आत्मा एलिसेबेला जाऊन स्पर्श झाला. आणि एलिसेबेला जेव्हा स्पर्श झाल्याबरोबर ती पवित्र आत्म्या शक्तीने भरून गेली आणि एलिसेबेच्या उदरामध्ये असलेलं बाळ आनंदाने उडी मारली. तिच्या उदरातील बाळकाने आनंदाने उडी मारली, कारण पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला. एलिसेबेच्या उदरामध्ये बाळ होतं ते योहान, बाप्तिस्मा करणारा योहान. हे दोन्हीही परमेश्वराच्या कृपेने, पवित्र आत्म्या शक्तीने त्यांना उदरामध्ये पाठवण्यात आलं होतं. आणि या दोघांमध्ये पवित्र आत्मा जागृत झाला आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीने ती भरून गेली. आणि ती म्हणत आहे, ते एलिसेबा मरियेला अभिवादन, मरियेचा अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व एलिसेबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून. तिने ओळखलं, तिला कोणी सांगितलं नव्हतं का माता मरिया गर्भवती आहे म्हणून, परंतु तिला समजलं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तिला समजलं. आणि ती म्हणाली की माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून.
माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कुठून? म्हणजे हा दोन्हीही स्त्रिया आपल्या दोघालाही काय करत आहेत? त्या दोघाला स्वतःला विनम्र समजत आहेत आणि प्रभूची महानता ते प्रकट करत आहेत. प्रभूची महानता ते ओळखत आहेत की प्रभूने त्यांच्यावर महान मोठे कार्य केलेले आहे. आणि त्याच्यानंतर माता मरिया काय म्हणत आहे? त्याच्यानंतर माता मरिया म्हणत आहे, तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. माता मरिया काय सांगत आहे? माझा आत्मा का म्हणून उल्हासला आहे? देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. ती म्हणत आहे आपली दासी म्हणजे माता मरिया प्रभूची दासी, तिचे अवलोकन केले आहे, उल्हासले आहे दासीच्या दैन्यावस्थेचे. ती कशा अवस्थेमध्ये होती? ती कुठलीही नव्हती समाजामध्ये किंवा घरी किंवा ती एकदम गरीब होती, एकदम कोणी तिच्याकडे लक्ष देत नव्हतं, एकदम कोणाचा सहारा नव्हता. अशा प्रकारचे कुठलीही नसलेली एक स्त्री, कुठलीही नसलेली, त्याचं स्थान कुठंही नाही, एक गरीब विनम्र, परंतु म्हणजे तिची अवस्था कशी होती? दैन्य अवस्था होती. आणि त्या दैन्य अवस्थेतून परमेश्वराने तिला उंच केला आणि येशूची आई बनण्याचा मान तिला दिला. म्हणून ती म्हणत आहे आपल्या दासीच्या दैन्य अवस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. प्रियजनो, आज संपूर्ण जग माता मरियाला ओळखते आणि माता मरिया जगभर कार्य करत आहे. जागोजागी दर्शन देऊन माता मरिया आजही येशूचा प्रचार करत आहे. येशूचा प्रचार करत आहे माता मरिया. जागोजागी दर्शन देऊन सांगत आहे, रोसरीची प्रार्थना करा, पापापासून दूर राहण्यासाठी प्रार्थना करा, पापी लोक वापस देवाकडे येण्यासाठी प्रार्थना करा, पापी लोकांनी पश्चाताप करावा म्हणून प्रार्थना करा, असा संदेश देत आहे. आणि ते सांगत आहे येशूच्या शिकवणीनुसार. किंवा म्हणजे काय करत आहे? ती एक मिशनरी कार्य करत आहे. जागोजागी जेव्हा ती दर्शन देऊन सांगत आहे म्हणजे ती प्रभूचा प्रचार करत आहे. आणि म्हणून ते सांगत आहे आज सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. म्हणून आज सर्व लोक तिला धन्य म्हणतात, तिला ओळखत आहेत, तिच्या नावाने प्रार्थना करत आहेत, नोवेना करत आहेत आणि तिच्याद्वारे प्रभूची कृपा लोकांपर्यंत पोहोचत आहे. म्हणून प्रियजन हो, खरोखर माता मरिया आमची आई आहे, ती मध्यस्थ आहे आणि आम्हाला तिला विनंती करण्याची गरज नाही. आम्हाला माहित आहे काना या ठिकाणी एका विवाहामध्ये माता मरिया तिथे होती आणि माता मरियेने त्या घरची परिस्थिती पाहून तिनं येशूकडे विनंती केली. तिला कोणी सांगितलं नाही, परंतु गरज ओळखून तिनं मातेचं कार्य पूर्ण केलं. आणि तिने काय सांगितलं? नौकराला हे सांगितलं, येशू तुम्हाला जे काही सांगेल ते करा. आजही माता मरिया आम्हाला तेच सांगत आहे. काय सांगत आहे? येशू तुम्हाला जे काही सांगतो तेच करा. येशूच्या आज्ञानुसार चाला, येशूच्या शिकवणीनुसार चाला, येशूच्या 10 आज्ञा, येशूच्या आज्ञा पाळून तुम्ही तुमचे जीवन धन्य बनवा. अशा प्रकारे माता मरिया सांगताय. प्रियजनो, आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. आज महिन्याचा शेवटचा दिवस 31 तारीख आणि आज माता मरियेच्या सणाच्या दिवशी आम्हाला हे भाग्य लाभलेलं आहे. देवाला धन्यवाद देऊया आणि आपण देवाकडे प्रार्थना करूया. माता मरियेच्या मध्यस्थीने आम्हा सर्वांना देवाची कृपा मिळावी, देवाचा आशीर्वाद मिळावा, देवाची शांती मिळावी आणि आम्हाला सुद्धा देवाचे दर्शन व्हावे आणि आम्ही स्वतःला पवित्रतेमध्ये आम्ही वाढवावे, आम्ही विश्वासामध्ये वाढवावे म्हणून आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हाला आमची आई म्हणून माता मरियेला दिलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, माता मरियेच्या मध्यस्थीद्वारे आम्ही येशूकडे जाण्यासाठी, येशूला ओळखण्यासाठी, येशूला स्वीकार करण्यासाठी
आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. आमचा विश्वास दृढ कर. रोसरीद्वारे आम्ही माता मरिया संघ प्रभूची प्रार्थना करण्यासाठी आम्हाला कृपा दे. आमच्यामध्ये जे बिमार आहेत, जे गरीब आहेत, जे टाकाऊ आहेत, जे अडचणीत आहेत, जे बंधनात आहेत, त्यांना तू आशीर्वाद दे. मुलाबाळांना आशीर्वाद दे. त्यांना चांगले आरोग्य दे. त्यांना चांगलं शिक्षण दे आणि त्यांची बुद्धी वाढव आणि त्यांना तुझे साक्षी बनव. आणि जे लोक बेसहारा आहेत प्रभू, अशा लोकांना तू आशीर्वाद दे. माता मरियेच्या मध्यस्थीद्वारे त्या लोकांना प्रभूचे प्रेम मिळण्यासाठी तुझी कृपा पाठव. तुझ्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. येशू आम्हावर दया कर, आमच्या लोकांवर दया कर. जे लोक आमच्याशी जुळलेले आहेत त्या प्रत्येकाला तू आशीर्वाद दे प्रभू. प्रत्येकाला तुझा अनुभव होऊ दे. त्यांच्या जीवनामध्ये असलेले दुःख संकट तू दूर कर. त्यांच्यामध्ये असलेली दुष्ट शक्ती तू दूर कर. तुझी कृपा त्यांच्यावर पाठव. तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना भरून टाक. तुझ्या नावानं प्रार्थना करतो. येशू त्या सर्वांना आशीर्वादित कर. आपल्या प्रवेश ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांस असो, आता नेहमी व सर्व काळ. आमेन.